नमस्कार. नमस्कार. सध्या काय टोमॅटोला काय बाजार आहे? टोमॅटोचे बाजारभाव मागील आठवड्यामध्ये चांगले होते. साधारण 500 ते 700च्या दरम्यान होते. परंतु हा जो पाऊस झाला, पाऊससुद्धा अत्यंत गरजेचा होता. परंतु या पावसामुळं थोडंसं फळांना क्रॅकिंग आलं आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळं जे काही उष्णता वाढलेली आहे, त्याच्यामुळं या थोड्या पावसाने सुद्धा टोमॅटोची जी साल आहे ती मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. आदल्या दिवशी आपण हार्वेस्टिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी माल भरून मार्केटमध्ये आणला, तर जी टोमॅटो आदल्या दिवशी चांगली दिसत होती ती दुसऱ्या दिवशी खराब झालेली दिसतात. हे केवळ तापमानवाढीचा परिणाम आहे हा. त्याच्यामुळे 2-3 दिवस मार्केट थोडं डाऊन होतं. आज थोडंसं मार्केट सुधारलेलं आहे. हा क्रॅकिंग झालेली टोमॅटो जेव्हा मार्केटमधून जातील त्यावेळेला परत बाजारभाव 500च्या दरम्यान राहतील असा एक प्राथमिक अंदाज वाटतो. सर, कुठल्या महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड केली तर टोमॅटोला पैसे होतील, तुमचा काय अनुभव? साहेब, टोमॅटोची लागवड खरं तर मार्च महिन्यामध्ये 5 मार्चच्या पुढे आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये साधारणपणे 27 एप्रिलपर्यंत ज्या लागवडी होतात त्याच सक्सेस होतात. याचं कारण असं की जागतिक तापमानवाढीमुळं सध्या आपल्याकडं जे मे, जून किंवा एप्रिल, मेनली एप्रिल आणि जून महिना एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जातं आणि ज्या वेळेला तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जातं त्यावेळेला टोमॅटो पिकवणं हे अत्यंत जिकिरीचा भाग आहे. हा ते सहजासहजी टोमॅटो येत नाहीत. उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. त्याच्यामध्ये लीफ कर्ल व्हायरस हा जो आहे प्रामुख्याने, याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. फुलांचं ड्रॉपिंग होतं उष्ण हवेमुळे आणि त्यामुळं बाजार जरी 500-600 मिळाले तरी या हंगामातील टोमॅटोला पहिल्यासारखा नफा मिळत नाही. दुसरं असं की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये टोमॅटोचं पीक बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला लागलेलं आहे. याची मुख्य कारणं हीच आहेत की जागतिक तापमानवाढीमुळे जी पिकांची फिजिओलॉजी आहे तर ती पूर्णपणे बदललेली आहे आणि त्याच्यामुळे पहिल्यासारखं उत्पादन मिळत नाही. तर तरी पण शेतकऱ्यांनी साधारणपणे 5 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत जर लागवड केली तर साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा एक 25 मे पासून एक बरे बाजार मिळतात असा माझा अनुभव आहे. तर ते साधारणपणे पूर्वी 5 ऑगस्टपर्यंत बाजारभाव टिकायचे, परंतु यंदा बेंगलोरचं आपल्याला बऱ्यापैकी मार बसलेला आहे. तिकडे बंपर यील्ड आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण देशामध्येच आता टोमॅटो व्हायला लागलेली आहेत. तर पूर्वी जसं होतं हुकमी पीक टोमॅटोचं की जून जुलैमध्ये बाजार राहायचेच, आज ती परिस्थिती मागील 1-2 वर्षाचा जर अभ्यास आपण केला तर ती परिस्थिती तशी दिसत नाही आहे. त्याच्यामुळे टोमॅटोच्या लागवडी करताना अत्यंत विचारपूर्वक लागवडी करणं शेतकरी बांधवांनी अत्यंत गरजेचं आहे. सध्या आता मार्केटमध्ये टोमॅटो अभ्यासक म्हणून खूप मंडळी पुढे येतात, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. ही व्हरायटी लावा, त्या महिन्यात लागवड करा, मार्गदर्शन हवं असेल तर ऑनलाईन पैसे पाठवा. शेतकरी भोळा असतो, त्यांना पैसे पाठवतात, परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. अभ्यासकांचं चुकतंय की अभ्यासकांनी ज्या सूचना केल्यात त्याची अंमलबजावणी शेतकऱ्यांकडनं होत नाही. गणित चुकतं कुठे? अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य प्रश्न विचारला तुम्ही. या विषयावर हे जे अभ्यासक आहेत यांच्या अभ्यासावरच संशोधन होणं हा फार मोठा प्रश्न आहे. जे BSc ॲग्री नाहीत, MSc ॲग्री नाहीत किंवा PhD नाहीत किंवा त्या क्षेत्रातला त्यांचा कुठलाही अनुभव नाही, कुठल्या तरी PGR शेतकऱ्याच्या माथी मारण्यासाठी या लोकांचा हा अट्टहास चाललेला आहे. आणि मी तर शेतकऱ्यांनासुद्धा काही अंशी या संदर्भात दोष देईल की अज्ञानाच्या पोटी त्यांच्याकडे डिग्री आहे का नाही याची खातरजमा न करता केवळ ते प्लॉटचे व्हिडिओ, फोटो बघून शेतकरी बांधव त्यांचं मार्गदर्शन घेतात आणि अत्यंत अवास्तव दावे त्या लोकांनी केलेले असतात. याला भुलून शेतकरी बांधव त्यांचं मार्गदर्शन घेतात, रजिस्ट्रेशन करतात
त्यांना फीस देतात. अत्यंत चुकीची पद्धत आहे साहेब. आज शेती करत असताना प्रत्येक शेतकरी स्वतः शास्त्रज्ञ झाला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याची जमीन वेगळी आहे, त्याचं हवामान वेगळं आहे. मी समजा इथं नारायणगावमध्ये बसून जर समजा उरुळी कांचनच्या शेतकऱ्याला काही मार्गदर्शन फोनवरून करत असेल तर ते शक्य नाही, कारण तिथलं क्लायमेटिक सिच्युएशन वेगळी असते, हवामान वेगळं असतं, माती वेगळी असते. तर ते तंतोतंत तिथं लागू होईलच असं नाही. याच्यावर एकमेव उपाय की तज्ज्ञ जे BSc MSc ॲग्री झालेली लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. जे स्वतः शेतामध्ये राबतात, ज्यांना प्रॅक्टिकल अनुभव आहे, अशा लोकांचं अनुकरण करावं. आणि दुसरी गोष्ट अशी की या मोहाला शेतकऱ्यांनी बळी न पडता स्वतः सकाळ दुपार संध्याकाळ त्या शेतामध्ये व्हिजिट केली पाहिजे. सकाळी प्लॉट असा दिसत होता, दुपारी असा दिसतोय, संध्याकाळी असा दिसतोय, याचं सूक्ष्म निरीक्षण, अभ्यासपूर्ण फवारण्या आणि तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन शेती करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा शेतकरी बांधव गाळात जाण्याला वेळ लागणार नाही. ही आजची अत्यंत विदारक परिस्थिती. जे तथाकथित टोमॅटो शेती अभ्यासक आहेत त्यांच्यापासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी सावध राहावं यासाठी तुम्ही काय आव्हान कराल? तुमचं शिक्षण किती आणि तुम्ही किती वर्ष टोमॅटोची शेती करता? मी स्वतः MSc ॲग्रिकल्चर आहे, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र या विषयामध्ये. आणि 10 एप्रिलला माझी सह्याद्री वाहिनीवर दूरदर्शनला उन्हाळी हंगामातील टोमॅटो उत्पादनातील आव्हाने या विषयावर मुलाखतसुद्धा झालेली आहे. तर मेन जे प्रॉब्लेम्स आहेत सध्या टोमॅटोमध्ये, अगदी संक्षिप्त रूपात मी तुम्हाला सांगतो. मेजर 3च प्रॉब्लेम आहेत. एक CMVचा आहे, एक लीफ कर्ल व्हायरसचा आहे आणि दुसरा टुटा ॲब्सोल्युटाचा आहे. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये मी माझी सविस्तर मतं मांडलेली आहेत. शेतकऱ्यांनी तो इंटरव्ह्यू टोमॅटो लागवड करता? येस, मी साधारण 2000 ॲक्च्युली मी डिग्रीला असतानाच माझ्याकडे द्राक्ष होती 91 ते 2000. टोमॅटो पण होती त्यावेळेला शिकत असतानाच. तेव्हापासून मी टोमॅटो या पिकामध्ये स्वतः काम केलेलं आहे, स्वतः फवारण्या घेतल्यात, खतं दिलेली आहेत आणि 2010 पासून मी मोठ्या प्रमाणात टोमॅटो घेतोय. टोमॅटो हे पीक तसं आश्वासक आहे, परंतु आजच्या तारखेला टोमॅटोमध्ये प्रचंड आव्हानं निर्माण झालेली आहेत. आणि केवळ माझ्या शेजारच्या शेतकऱ्याने टोमॅटो लावली म्हणून मी टोमॅटो लावायची आणि टोमॅटोचे पैसे होतात म्हणून टोमॅटो लावायची, या नादामध्ये आपल्या तालुक्यातीलच नाही, मी तर म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे. टोमॅटो शेतीचा किती वर्षाचा अनुभव? टोमॅटो शेतीचा साधारण 15 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. तुम्हाला 15 वर्षाचा टोमॅटोचा पिकाचा अनुभव आहे. नक्कीच. तुम्ही उच्च शिक्षित आहे. येस. म्हणजे तथाकथित टोमॅटो अभ्यासकांपासून शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे सावध राहावं? तुम्ही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? मी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करील की तुम्ही जो तुम्हाला मार्गदर्शन करणारा तथाकथित अभ्यासक आहे त्याच्या शिक्षणाचा पहिला विचार करा. तो स्वतः शेती करतोय का याचा विचार करा. त्यांनी स्वतः किती उत्पादन काढलेलं आहे याचा विचार करा. आणि नंतर तुम्ही डिसिजन घ्या की आपण ते प्लॉट रजिस्टर करून त्यांचं गायडन्स घ्यायचं की नाही. कारण मुख्य प्रश्न बाजूला राहतात. जसं की अनेक प्रश्न आहेत. टोमॅटो शेती हा अत्यंत क्लिष्ट विषय आहे. पूर्वी डॉक्टर इंजिनियर झालेली लोक म्हणजे जी हुशार होती ती डॉक्टर इंजिनियर व्हायची, नंतर ज्याला काही येत नव्हतं तो शेतकरी व्हायचा. पण आज दिवस इतके झपाट्याने बदललेत ह्या तापमानवाढीमुळं, बाजारभावांमुळं. तर आज हुशार लोकांनी शेती करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी म्हणतो जी लोक आज तरुण पिढी बऱ्यापैकी शेतीमध्ये हुशार मुलं आहेत ही सगळी, ही अभ्यासपूर्ण यांनी विवेचन करणं, तज्ज्ञांच्या संपर्कात राहणं, त्याच्यानंतर वाचन करणं आणि तुमच्या हातामध्ये आता गुगल आहे, तुम्ही त्याचे रेफरन्स वगैरे शोधणं आणि अभ्यासपूर्ण शेती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे जे काही तथाकथित टोमॅटो मार्गदर्शक आहेत यांच्यापासून 4 हात लांब राहिले तर आपलं नुकसान नक्कीच टळेल असं मला वाटतं. तर तुम्ही
मग अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना टोमॅटोची लागवड करायची आहे, कुठल्या महिन्यामध्ये करावी, कुठला व्हायरस आलाय, कुठलं औषध फवारणी करावी, कुठलं औषध कधी वापरावं, अशा प्रकारचं मार्गदर्शन करू शकाल का? आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्ही शेतकऱ्यांसाठी डिस्प्ले कराल का? आणि एखाद्या शेतकऱ्यांनी जर तुमच्याकडनं माहिती मागितली त्याला मोफत मार्गदर्शन करणार का? 100% मी मोफत मार्गदर्शन करील. माझा मोबाईल नंबर तुमचं नाव? मी बाळकृष्ण लक्ष्मण बांगर, राहणार येडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी 2010 पासून टोमॅटो शेतीमध्ये आहे. शेतकरी बांधवांकडून कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मोबदल्याची मला कुठलीही अपेक्षा नाही आहे. जे काही ज्ञान मी BSc ॲग्री असताना, MSc ॲग्री असताना मिळवलं आणि टोमॅटो शेतीच्या माध्यमातून जे काही सधनता मला प्राप्त झाली परमेश्वर कृपेने, तर हे माझ्या शेतकरी बांधवांसाठी देण्याची माझी देखील इच्छा आहे. मोफत देण्याची इच्छा आहे. मोबाईल नंबर डिस्प्ले कराल? नक्कीच सांगा नंबर. माझा मोबाईल नंबर 955292 1305 हा आहे. 955292 1305. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.